श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आपण यापूर्वी ऑनलाईन दर्शन देत होतो। दर्शनासाठी 1200 जणांचं बुकिंग आपण 6 स्लॉटमध्ये करत होतो। ते आता मागील 2 दिवसापासून वाढवून 3600 लोकांचं ऑनलाईन बुकिंग करत आहोत। या ऑनलाईन बुकिंगसाठी मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरतीच भाविकांना नम्र आवाहन आहे की अधिकृत वेबसाईटवरतीच त्याचं बुकिंग करावं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बुकिंगसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क मंदिरे समिती आकारत नाही। हे दर्शन निशुल्क आहे, त्यामुळे कुणासही त्या ठिकाणी पैसे देऊन दर्शन या ठिकाणी होत नाही। फक्त ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेण्यासाठी, जेणेकरून आपल्याला दर्शन रांगेत जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी वेळेत दर्शन होईल, त्यामुळे आपण ऑनलाईन बुकिंग करून या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा। आणि पुन्हा एकदा नमूद करतोय की या दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क मंदिरे समिती आकारत नाही। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिरे समितीमार्फत मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे। पुढील आठवड्यापासून आपण टोकन दर्शनाचे सुद्धा ट्रायल घेणार आहोत। भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण येतानाच मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती ऑनलाईन बुकिंग करून यावं, जेणेकरून आपल्याला दिलेल्या वेळेनुसार आपण त्या ठिकाणी आल्यानंतर आपलं वेळेत दर्शन होईल, आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। त्याचप्रमाणे मी नमूद करू इच्छितो की या ऑनलाईन दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क देण्याची गरज नाही। हे निशुल्क दर्शन आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं कुणी शुल्क मागितलं तर त्याला देऊ नये, ते उलट आमच्या निदर्शनास आणून द्यावं, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल। त्यामुळे भाविकांना मंदिरे समितीमार्फत आणि प्रशासनामार्फत आव्हान आहे की जास्तीत जास्त भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचं बुकिंग करून आपल्याला दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी दर्शनासाठी रांगेत यावं।